गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TYVCOM या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. तर बँक फायनल अकाउंट हा टॉपिक आपला चालू आहे आणि या टॉपिकचा एक नवीन प्रॉब्लेम आजच्या लेक्चरला आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम मोठा दिसत आहे, महत्त्वाचे ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट सोडवतो. ट्रायल बॅलन्स दिला जातो, त्याच्यामध्ये दोन बॅलन्सेस असतात, डेबिट आणि क्रेडिट आणि ॲडजस्टमेंट असतात. आपण काय करतो, सगळ्यात अगोदर ॲडजस्टमेंट वाचणार आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट त्यांना स्टार करून घेणार. द बँक हॅज ॲक्सेप्टेड ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर बिल्स वर्थ ₹6 लाख अगेन्स्ट द सेक्युरिटीज ऑफ 7,60,000 लॉज विथ द बँक. ही ॲडजस्टमेंट नेमकी कोणती आहे? तर मी तुम्हाला सांगितलेले 2-3 शब्द लक्षात घ्या. बिल्स फॉर कलेक्शन, ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट किंवा ऑन बिहाफ ऑफ कस्टमर हे शब्द जर आले तर ती ॲडजस्टमेंट कॉन्टिजंट लायबिलिटीची असते. त्याचा काहीच इफेक्ट होत नाही, फक्त आपण फॉर्मॅटमध्ये त्याची अमाऊंट लिहितो, टोटलमध्ये कन्सिडर करत नाही. मग ही कॉन्टिजंट लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आहे, तिला स्टार करायची गरज नाही. दुसरं रिबेटची ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असते. रिबेटची ॲडजस्टमेंट कशावर सोडवतात? तर रिबेटची ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर सोडवतात. कोणत्या इंटरेस्टवर? डेबिटमध्ये पण इंटरेस्ट असतो आणि क्रेडिटवर पण. तर तुम्ही रिबेटची ॲडजस्टमेंट नेहमी क्रेडिटच्या इंटरेस्टला सोडवायची, म्हणजे क्रेडिट बॅलन्सचा इंटरेस्ट जो असेल त्याला स्टार करा. मग इथं इंटरेस्ट बघा, क्रेडिटचा इंटरेस्ट अँड डिस्काउंट, क्रेडिटचा 8,40,000 त्याला स्टार करा. डेबिटच्या इंटरेस्टवर सोडवायची नाही. रिबेट नंतर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन आपण फिक्स असेटवर, बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार करा. त्याच्यानंतर प्रोव्हाइड 6,000 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, RDD. आपण ही प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट सोडवलेली. RDDची ॲडजस्टमेंट कशावर सोडवतात? तर RDDची ॲडजस्टमेंट सोडवतात लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. तर लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट इथं दिलेलं असेल बघा, इथं आहे लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, स्टार करा. तर आपण लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टला स्टार केलं, बिल्डिंगला स्टार केलं, फर्निचरला स्टार केलं आणि रिबेटची ॲडजस्टमेंट इंटरेस्ट कोणता? क्रेडिट, त्याला स्टार केलं. आता ज्याला स्टार केलं याचा अर्थ त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याचे किती इफेक्ट करायचे? 2 इफेक्ट. आणि ज्यांना स्टार नाही त्याचा फक्त एकच इफेक्ट. हा महत्त्वाचा रूल आहे, लक्षात ठेवा. मग ज्यांच्यावर स्टार आहे त्यांना सोडवताना 2 इफेक्ट करा, ज्यांच्यावर स्टार नाही ते 1 इफेक्ट करा. आता सोडवायचं कसं? तर सोडवताना मी तुम्हाला काय सांगितलं, हा जो सिक्वेन्स दिला त्या सिक्वेन्सनुसार सोडवायचं नाही. आपली ट्रिक वापरा DNA कॉमर्सची. तर DNA कॉमर्सची ट्रिक काय? तर कधीच चुकणार नाही अशी जर ट्रिक वापरली तर. ट्रिक काय? तर अगोदर सर्व क्रेडिट बॅलन्सेस सोडवा, त्याच्यानंतर सर्व डेबिट सोडवा. मग प्रश्न आहे, सर क्रेडिटच का? तर क्रेडिट का सोडवायचे? कारण क्रेडिट कमी असतात. मग अगोदर आपण क्रेडिट सोडून घेऊया, इन्कम आणि लायबिलिटी आणि डेबिट, एक्सपेन्सेस आणि असेट. आणि हे बॅलन्सेस सोडत असताना हा जो नियम मी तुम्हाला थेरीमध्ये शिकवला होता, थेरी लेक्चर व्यवस्थित बघा आणि त्याला फॉलो करा. हा नियम ट्रायल बॅलन्सचा विसरायचा नाही. डेबिटमध्ये जितक्या पण अमाऊंट असतात त्या एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील, आणि क्रेडिटमध्ये जितक्या पण अमाऊंट असतात त्या एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. आपण आता क्रेडिट सोडवतोय म्हणून क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटचा नियम काय? क्रेडिट बॅलन्सेसमध्ये इन्कम किंवा लायबिलिटी. मग आपण जेव्हा क्रेडिटमधल्या प्रत्येक अमाऊंट सोडवणार, एकतर ती अमाऊंट इन्कम असणार किंवा लायबिलिटी असणार. जर तुम्हाला इन्कम वाटली तर इन्कममध्ये रेकॉर्ड करा. इन्कमसाठी 2च शेड्यूल आहे, 13 नंबर आणि 14 नंबर. आणि जर तुम्हाला ती लायबिलिटी वाटली तर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. लायबिलिटीमध्ये 5 शेड्यूल आहे, 1 ते 5. तुम्हाला माहिती आहे टोटल 16 पैकी 12 शेड्यूल बॅलन्स शीटला, 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉसला. त्या 12 पैकी लायबिलिटीचे 5 शेड्यूल आणि 6 ते 11 असेटचे शेड्यूल. आणि जेवढे शेड्यूल आहे तेवढ्या वर्किंग नोट बनवतो आपण, फक्त कॉन्टिजंट लायबिलिटीची वर्किंग नोट बनवत नाही, म्हणजे आपण 15 वर्किंग नोट बनवणार. मग जेवढ्या शेड्यूल त्या वर्किंग नोट. मग तुम्हाला लायबिलिटी वाटल्या तर लायबिलिटीमध्ये सोडवा. लायबिलिटीच्या वर्किंग नोट किती? 1 ते 5. आणि इन्कम वाटलं तर इन्कममध्ये सोडवा, 13 किंवा 14. तर या पद्धतीने चला आपण क्रेडिट बॅलन्सेस सोडवू एक एक करून. पहिला, आता सगळ्या डेबिट दिल्या सोडून, सगळ्या क्रेडिटला दिलेलं आहे बघा सुरुवातीला. मग पहिला दिला इक्विटी शेअर कॅपिटल. तुम्हाला माहिती आहे कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे? क्रेडिटमध्ये इन्कम किंवा लायबिलिटी? तर कॅपिटल लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 वर्किंग नोट. मग 1 ते 5 वर्किंग नोटपैकी पहिली वर्किंग नोट जी कॅपिटल आहे त्याच्यामध्येच आपण कॅपिटल लिहितो. आणि कॅपिटलची सुरुवात ॲथोराइज कॅपिटलने करतात. मग इथं ॲथोराइज कॅपिटल दिलेला नाही आहे, मग इथं ही जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून ॲथोराइज कॅपिटल तयार करा. मग इथं नंबर 1 आपण लिहूया ॲथोराइज कॅपिटल. मग ॲथोराइज कॅपिटल किती बघा, इथं
इक्विटी शेअर आहे 100 रुपयाचा आणि 50 रुपये पेड झाले, मग 50 रुपये पेड झाले त्याप्रमाणे 4 लाख रुपये उत्तर आलं, तर 100 रुपयाप्रमाणे जो असेल तो ॲथोराइज कॅपिटल असेल, रजिस्टर कॅपिटल. मग 100 रुपयाप्रमाणे टोटल शेअर नाही दिले तर टोटल शेअर तुम्ही सोडवा, टोटल अमाऊंटला 4 लाखाला टोटल किती 50 रुपये पेड आहे, मग 50ने भागा, मग 4 लाखला 50ने डिवाइड केलं तर शेअरची संख्या येते 8000, मग टोटल शेअर किती 8000. मग कंसामध्ये लिहा 8000 इक्विटी शॉर्टमध्ये शेअर्स ॲट रुपीज, ॲथोराइज कॅपिटल 50ने नाही तर कितीने घ्यायचा 100 ईच. मग 4 लाखाचे डबल करा किती 8 लाख. ॲथोराइज कॅपिटल आपण टोटलमध्ये घेत नाही म्हणून डबल अंडरलाईन करा. आणि आपला जो ओरिजिनल कॅपिटल तो ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल कोणता आहे तो पेडअप सांगितला, पेडअप कॅपिटल तो घ्या, मग त्याला नाव द्या कॉल्ड अप आणि पेड अप कॅपिटल, कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटल. ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल आपला महत्त्वाचा कॅपिटल असतो, तो कितीने दिला 50ने आणि टोटल शेअर किती 8000. मग कंसामध्ये लिहा 8000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 50 पेड. मग 50 पेडनुसार किती दिले 4 लाख, टोटल लिहा 4 लाख, तर कॅपिटलची टोटल आली 4 लाख. या पद्धतीने आपण कॅपिटल सोडवलं. कॅपिटलमध्ये कॅपिटलच्या वर्किंग नोटमध्ये फक्त कॅपिटल लिहितात, या व्यतिरिक्त काहीच लिहित नाही. मग संपलं. कॅपिटलमधून आपण कॉल्स इन ॲरियर्स आणि कॉल्स इन ॲरियर्स वजा करतो आणि कॉल्स फॉरफिटेड असतील तर ते ॲड करतो. तर कॉल्स इन ॲरियर्स बघा, कॉल्स इन ॲरियर्स इथं प्रॉब्लेममध्ये शक्यतो दिलेच जात नाही. मग कॉल्स इन ॲरियर्स नाही आहे, डायरेक्ट टोटल करून क्लोज करून टाका. कितीला क्लोज झाला 4 लाख. मग 4 लाख पहिल्या वर्किंग नोटचं उत्तर आलं. वर्किंग नोटचे अमाऊंट आपण कुठे लिहितो फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅट आपण तयार करून ठेवलेले असतात. कोणते फॉर्मॅट, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर तुम्ही हे 2 फॉर्मॅट तयार करून ठेवायचे आणि वर्किंग नोट तयार करून ठेवायच्या. मग 1 नंबर कॅपिटलची टोटल तुमची किती आली 4 लाख. मग 1 नंबर समोर लिहा 4 लाख. इथं फक्त टोटल अमाऊंट लिहायची, बाकी काहीच सोडवायचं नाही. फॉर्मॅट तयार करून ठेवायचे, 2 फॉर्मॅट आपण तयार करून ठेवले. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्सेस सोडवा. क्रेडिट बॅलन्सेस आता या वर्किंग नोट किती आपण 15 वर्किंग नोट बनवले आणि प्रत्येक वर्किंग नोटला किती जागा सोडतात हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कॅपिटलला 4-5 लाईनी सोडायच्या, रिझर्व्ह अँड सरप्लसला याला जास्त जागा लागते म्हणून 8-9 लाईन सोडा. डिपॉझिट 3-4 लाईन, बॉरोईंग 2-3 लाईन, अदर लायबिलिटी 4-5 लाईन, कॅश अँड बॅलन्स विथ RBI 2-3 लाईन, 7व्या वर्किंग नोटला पण 2-3 लाईन, इन्व्हेस्टमेंट 4-5, ॲडव्हान्सेसमध्ये ॲडजस्टमेंट असतात म्हणून 5-6 लाईन सोडा. फिक्स असेट 2 डेप्रिसिएशन आहे म्हणजे 6-7 लाईन सोडा. अदर असेट 3-4 लाईन, इंटरेस्ट अर्न याच्यामध्ये पण ॲडजस्टमेंट आपण सोडवतो 4-5 लाईन सोडा. त्याच्यानंतर 14 नंबर वर्किंग नोट कोणती अदर इन्कम 2-3 लाईन सोडा. इंटरेस्टमध्ये फक्त इंटरेस्ट येतो 2-3 लाईन आणि शेवटची ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सगळे खर्च त्याच्यामध्ये 7-8 लाईन सोडा. तर या वर्किंग नोट आपण तयार करून ठेवतो आणि जागा सोडतो. अशी जागा आपण सोडून ठेवलेली. आपले कोणते बॅलन्सेस चालू आहे क्रेडिट बॅलन्सेस. क्रेडिट बॅलन्सचा नियम काय इन्कम किंवा लायबिलिटी. कॅपिटल झालं. कॅपिटल नंतर काय प्रॉफिट. प्रॉफिटला तो नियम लागू होत नाही. फक्त ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट काय करायचा डायरेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला रेकॉर्ड करायचं नाही. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट डायरेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला रेकॉर्ड करायचा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला या आपण ही जागा थोडी ॲडजस्ट करून घेऊ. प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला आल्यानंतर इथं 4 पार्ट दिसतात इन्कम एक्सपेंडिचर प्रॉफिट आणि लॉस. कुठे रेकॉर्ड करायचं तर ती ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट 3 नंबर पार्टमध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये. मग 1 लाईन सोडायची. इथं आपण नेट प्रॉफिट नेट लॉस शोधतो. 1 लाईन सोडून 2 नंबरचं नाव द्या आणि 1 लाईन सोडून लिहा 2 नंबर ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट काय दिला प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिल 2024. मग लिहा प्रॉफिट अँड लॉस 1/4/2024. किती ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट 1,60,000. डायरेक्ट अमाऊंट लिहून टाका 1,60,000. आपण करंट इयरमध्येच लिहितो शेवटच्या कॉलममध्ये काहीच लिहित नाही आपण. तर प्रॉफिट अँड लॉस ट्रायल बॅलन्सला दिलेला प्रॉफिट अँड लॉस कोणत्याच वर्किंग नोटला लिहायचा नाही. तो डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला सी मध्ये रेकॉर्ड करायचा 1 लाईन सोडून झालं. त्याच्यानंतर क्रेडिटमध्ये करंट डिपॉझिट. क्रेडिटचा नियम काय तर डिपॉझिट एकतर इन्कम असणार किंवा लायबिलिटी असणार. डिपॉझिट काय आहे सगळ्या डिपॉझिट काय आहे लायबिलिटी. मग लायबिलिटीसाठी किती 1 ते 5. मग 1 ते 5 पैकी डिपॉझिट नावाची जितक्या पण लायबिलिटी त्याच्यासाठी सेपरेट वर्किंग नोट आहे कितवी 3 नंबरची. सगळ्या डिपॉझिट 3 नंबरमध्ये लिहायच्या. मग लिहा फिक्स करंट डिपॉझिट अकाउंट नंबर 1. जितक्या पण डिपॉझिट आहे त्या लायबिलिटी म्हणून 3 नंबरला लिहा करंट डिपॉझिट
अकाउंट, त्याची अमाऊंट आहे करंट डिपॉझिटची 13,64,000. 13,64,000. करंट डिपॉझिट नंतर कोणती आहे? फिक्स डिपॉझिट अकाउंट. मग 2 नंबर सगळ्या डिपॉझिट 3 नंबर वर्किंग नोटला लिहायच्या. फिक्स डिपॉझिट अकाउंट. मग फिक्स डिपॉझिट अकाउंट 15,60,000. त्याच्यानंतर कोणती आहे? सेविंग बँक अकाउंट. आता सेविंग डिपॉझिट शब्द नाही आला तरी लक्षात घ्या सेविंग डिपॉझिटच आहे ती. अकाउंट शब्द आला तरी डिपॉझिटमध्येच लिहायचं. सेविंग बँक अकाउंट. मग सेविंग बँक अकाउंट किती? 10,26,000. मोठ्या अमाऊंट दिलेले आहे 10,26,000. तुम्ही प्रॉब्लेम थोडा झूम करून बघा. सेविंग बँक अकाउंट. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्समध्ये चेक करा. आता डिपॉझिटला आले ना तर डिपॉझिट क्लोज करून टाका. डिपॉझिट आहे का परत क्रेडिटमध्ये? फक्त क्रेडिट बघायचे, डिपॉझिट नाही आहे. डेबिटमध्ये बघू नका. डिपॉझिट संपल्या मग डिपॉझिट टोटल करून टाका. डिपॉझिटची टोटल किती येते? 39,50,000. मग क्लोज करून टाका. डिपॉझिट संपलं 39,50,000. 3 नंबर क्लोज केला. 3 नंबरमध्ये फक्त डिपॉझिट येतात. डायरेक्ट फॉर्मॅटला या. 3 नंबरच्या समोर लिहा. इथं जागा थोडी ॲडजस्ट करू. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये 3 नंबरच्या समोर 39,00,000 किती? 50,000. $39,50,000 आपण 3 नंबरच्या समोर लिहिलं. 1 नंबर आणि 3 नंबर आपण क्लोज करून टाकलं. परत वर्किंग नोटमध्ये या. डिपॉझिट नंतर क्रेडिट बॅलन्समध्ये काय दिलं? सेविंग डिपॉझिट नंतर डेबिट बॅलन्स सुरू झाले. आपल्याला डेबिटने सोडवायचे, सगळे क्रेडिट सोडवायचे. मग परत पुढचे क्रेडिट घ्या. बघा इथं सुरू झाले. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. मग क्रेडिटचा नियम काय? इंटरेस्ट इन्कम किंवा लायबिलिटी. मग इंटरेस्ट लायबिलिटी का? नाही. इंटरेस्ट काय आहे? इन्कम. इन्कमसाठी 2च शेड्यूल आहे 13 आणि 14. मग इंटरेस्ट कुठं येतो? तर इंटरेस्टसाठी सेपरेट शेड्यूल आहे आपल्याकडे 13 नंबरचा आणि त्याला म्हणतो आपण इंटरेस्ट अर्न. म्हणजे क्रेडिटला आलेला इंटरेस्ट किती नंबरला लिहायचा? डायरेक्ट क्रेडिटमध्ये इंटरेस्ट दिला तर 13 नंबरमध्ये लिहा. म्हणजे इंटरेस्ट हा इन्कम असू शकतो किंवा लायबिलिटी असू शकतो आणि इंटरेस्टसाठी सेपरेट शेड्यूल आहे. क्रेडिटमध्ये आला तर 13 नंबरमध्ये लिहा आणि डेबिटमध्ये आला तर 15 नंबरमध्ये लिहा. मग क्रेडिटचा इंटरेस्ट आहे 13 नंबर इन्कमच्या शेड्यूलमध्ये लिहा. इन्कमचा शेड्यूल इथं लिहा. इंटरेस्ट अँड डिस्काउंट. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून इनरला लिहा. इंटरेस्ट अँड डिस्काउंटची अमाऊंट 8,40,000. आणि तुम्हाला माहिती आहे इंटरेस्टवर कोणते ॲडजस्टमेंट सोडवतो आपण? तर इंटरेस्टवर ॲडजस्टमेंट सोडवतात रिबेटची. मग रिबेटची ॲडजस्टमेंट वाचा. 2 नंबर. रिबेट किती आहे? 22,000. 8,40,000 मधून 22,000 काय करायचे? तर रिबेटचा पहिला इफेक्ट रिबेट इंटरेस्टमधून काय करतात? लेस करतात. ज्या वेळेस रिबेटची ॲडजस्टमेंट येणार 13 नंबरमध्ये सोडवायची आणि लेस करायची. मग पहिला इफेक्ट लेस करा. लेस रिबेट. मग लेस रिबेट. रिबेटची किती दिली? 22,000 रिबेट दिलं. मग 8,40,000 मधून 22,000 वजा करा. शिल्लक राहिले 8,18,000. 8,18,000 हा झाला पहिला इफेक्ट. ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट करायचे? 2 इफेक्ट. मग रिबेटचा दुसरा इफेक्ट. रिबेट आपली लायबिलिटी आहे. 5 नंबर लायबिलिटीला अदर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. मग इथे लिहा 5 नंबर लायबिलिटीला रिबेट किती वजा केला होता? 22,000. रिबेटची ॲडजस्टमेंट सोडवली. कशी सोडवली? रिबेटचा पहिला इफेक्ट 13 नंबरच्या इंटरेस्टमधून लेस करायचं आणि 5 नंबर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करायचं. संपलं. त्याच्यानंतर पुढचे क्रेडिट बॅलन्स बघा. इंटरेस्ट नंतर कमिशन अँड एक्सचेंज. मग नियम वापरा. कमिशन इन्कम आहे का लायबिलिटी आहे? तर आपल्याला माहिती आहे कमिशन काय आहे? इन्कम आहे. मग इन्कम कुठं लिहायचे? इन्कमसाठी 2च शेड्यूल आहे 13 आणि 14. मग 13 मध्ये तर फक्त काय लिहितात? 13 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात. मग कुठे जाणार? इंटरेस्ट व्यतिरिक्त जितके पण इन्कम आले ते सगळे कुठे दाखवायचे? अदर इन्कममध्ये. मग अदर इन्कममध्ये दाखवा कमिशन. कमिशन पूर्ण नाव काय? अँड एक्सचेंज. कमिशन अँड एक्सचेंज. मग कमिशनची अमाऊंट बघा किती आहे? 4 लाख. इथं लिहा अमाऊंट 4 लाख. कमिशन इन्कम आहे. सगळे इन्कम
14 नंबरमध्ये लिहायचे, फक्त एक इन्कम इंटरेस्टचा 13 नंबरमध्ये लिहायचा. कमिशन नंतर काय, रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड इन्कम एका लायबिलिटी आहे, तुम्हाला माहिती आहे सर्व रिझर्व्ह आणि सर्व फंड काय आहे, आपल्या लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. लायबिलिटी म्हणजे किती शेड्यूल, 1 ते 5. मग 1 ते 5 पैकी 2 नंबरचं शेड्यूल सगळं सेपरेट रिझर्व्हसाठी आहे. मग सगळे रिझर्व्ह आणि सगळे फंड 2 नंबरमध्ये लिहितो आपण. मग 2 नंबरमध्ये लिहा, पण 2 नंबरची सुरुवात आपण कशाने करतो, स्टॅच्युटरी रिझर्व्हने. मग इथं सुरुवातीला लिहून ठेवा स्टॅच्युटरी रिझर्व्ह. आणि याला आपल्याला शेवटी 20% ट्रान्सफर करावे लागतात, म्हणून एक लाईन सोडा आणि मग लिहा काय काय नाव होतं त्याचं, रिझर्व्ह फंड. मग एक लाईन सोडून लिहा रिझर्व्ह फंड. क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेले रिझर्व्ह आणि सर्व फंड 2 नंबर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करायचे. मग रिझर्व्ह फंड किती बघा, रिझर्व्ह फंड दिला 1,40,000. अमाऊंट कॉलममध्ये लिहा 1,40,000. एक इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट. रिझर्व्ह फंड नंतर परत डेबिट बॅलन्स सुरू झाले, सोडून द्या, आपल्याला क्रेडिट पाहिजे. मग इथपर्यंत डेबिट आहे. त्याच्यानंतर बघा बॉरोईंग. काय शब्द आला, बॉरोईंग. बॉरोईंग इन्कम एका लायबिलिटी आहे. नियम काय, इन्कम किंवा लायबिलिटी क्रेडिट सोडवतोय आपण. मग बॉरोईंग सुद्धा आपली लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे पहिले 5 शेड्यूल. मग बॉरोईंगसाठी सेपरेट शेड्यूल आहे, पहिल्या 5 मध्ये 4 नंबर. सगळे डिपॉझिट 3 नंबरमध्ये, तसे सगळे बॉरोईंग किती नंबरमध्ये, 4 मध्ये. मग बॉरोईंग फ्रॉम ब्रह्मदेव बँक 4 नंबरमध्ये लिहा. सगळे बॉरोविंग 4 नंबरमध्ये लिहायचे. बॉरोविंग फ्रॉम ब्रह्मदेव बँक. बँक किती बॉरोविंग आहे, 8 लाख. त्याच्यानंतर एकच रिपीट करायचा, ब्रँच ॲडजस्टमेंट. ब्रँच ॲडजस्टमेंट मी थेरीमध्ये शिकवलं होतं. ब्रँच ॲडजस्टमेंट जर क्रेडिटमध्ये आलं किंवा डेबिटमध्ये आलं तर त्याचा नियम काय, क्रेडिटमध्ये आला तर इन्कम किंवा लायबिलिटी, डेबिटमध्ये आला तर एक्सपेन्सेस किंवा असेट. तर लक्षात घ्या, ब्रँच ॲडजस्टमेंट तुमचा एकतर असेट असणार किंवा लायबिलिटी असणार, तो एक्सपेन्सेस आणि इन्कम नसणार. मग ब्रँच ॲडजस्टमेंट जर डेबिटला आला, ब्रँच ॲडजस्टमेंट डेबिटला आला तर तो असेट म्हणून रेकॉर्ड करा, अदर असेट 11 नंबरमध्ये. आणि ब्रँच असेट जर क्रेडिटमध्ये दिला तर तो लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. मग लायबिलिटीसाठी 1 ते 5 शेड्यूल. आता ब्रँच ॲडजस्टमेंट क्रेडिटमध्ये आला तर क्रेडिट म्हणजे त्याला काय म्हणणार, लायबिलिटी. जर तो डेबिटला आला असता तर असेट, डेबिटला आला तर अदर असेट 11 नंबर, आणि क्रेडिटला आला तर लायबिलिटी. मग लायबिलिटीसाठी कुठं 1 ते 5 लायबिलिटी, पहिल्यामध्ये कॅपिटल येतात, दुसऱ्यामध्ये रिझर्व्ह येतात, तिसऱ्यामध्ये सगळे डिपॉझिट, चौथ्यामध्ये सगळे बॉरोईंग. मग कुठं राहिले काय, सगळ्या लायबिलिटी कुठं, 5 नंबरमध्ये. मग इथे लिहा ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ज्या वेळेस ब्रँच ॲडजस्टमेंट क्रेडिटमध्ये देणार त्यावेळेस ते 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. मग ब्रँच ॲडजस्टमेंट किती दिले, 5,20,000. आणि हेच जर डेबिटमध्ये दिले असते तर असेट कुठं 11 नंबरला रेकॉर्ड केली असते, अदर असेट. क्रेडिट बॅलन्स विद्यार्थी मित्रांनो संपले. आता राहिले डेबिट बॅलन्स. मग डेबिट बॅलन्स सोडवा. चला पहिला डेबिट बॅलन्स बघा, इथं दिसतोय डायरेक्टर फी. डायरेक्टर फी डेबिट बॅलन्समध्ये काय असतात तर नियम काय, डेबिटमध्ये असतात एक्सपेन्सेस किंवा असेट. फक्त ओळखा, डायरेक्टर फी एक्सपेन्सेस का असेट, तर डायरेक्टर फी एक्सपेन्सेस. सगळ्या फी खर्च आहे. मग खर्चासाठी 2च शेड्यूल आहे, 15 आणि 16. 15 नंबर कशासाठी आहे, तर 15 नंबर फक्त इंटरेस्टसाठी आहे. मग सगळे खर्च कशामध्ये, 16 नंबरमध्ये. मग लिहा 16 नंबरमध्ये डायरेक्टर फी. मग डायरेक्टर फी बघा किती आहे, 18,000. सगळे खर्च 16 नंबरमध्ये लिहायचे. डायरेक्टर फी नंतर ऑडिट फी. ऑडिट फी सुद्धा खर्च आहे, 16 नंबरमध्येच लिहा. ऑडिट फीज. मग ऑडिट फीज किती, 4,000. एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट. ऑडिट फी नंतर फर्निचर. मग फर्निचर काय, एक्सपेन्सेस का असेट, डेबिटचा नियम आहे, एक्सपेन्सेस किंवा असेट. फर्निचर असेट आहे. मग असेटसाठी शेड्यूल कोणते, तर असेटसाठी शेड्यूल आहे 6 ते 11. 6 ते 11 मध्ये फर्निचर कोणते असेट आहे, फिक्स असेट म्हणजे 10 नंबर. फर्निचर जर फिक्स असेट आहे तर 10 नंबरमध्ये लिहा. मग लिहा 1 नंबर फर्निचर. आणि याच्यावर ॲडजस्टमेंट स्टार केलं आहे म्हणून इनरला लिहा फर्निचरची अमाऊंट. आता फर्निचरची अमाऊंट कोणती लिहायची, इथं लक्ष द्या. इथं कॉस्ट प्राईस सांगितली 4 लाख आणि त्याची बुक व्हॅल्यू आहे 3,48,000. असं जर दिलं तर तुम्ही कॉस्ट प्राईस नाही रेकॉर्ड करायची, तुम्ही ट्रायल बॅलन्सची अमाऊंट रेकॉर्ड करायची. किती, 3,48,000. मग लिहा इनरला लिहा 3,48,000. आता काय ॲडजस्टमेंट आहे लगेच सोडवायची. मग फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन काय करतो आपण, लेस करतो. मग लिहा लेस. किती टक्के डेप्रिसिएशन आहे फर्निचरवर बघा ॲडजस्टमेंट, 5%. लेस
5% डेप्रिसिएशन. बरं 5%. बरेच लगेच विद्यार्थी काय करतील, 3,48,000 वर 5% काढतील. त्याच्यावर नाही काढायचे, इथं व्यवस्थित वाचा. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5% ऑन कॉस्ट. कॉस्टवर सांगितलं आणि इथं कंसामध्ये जी माहिती ना ती कॉस्ट प्राईस दिली. मग याची व्हॅल्यू 3,48,000 आहे, पण याची कॉस्ट प्राईस किती आहे, 4 लाख. कॉस्टवर 4 लाखावर डेप्रिसिएशन काढायचं. मग कंसामध्ये लिहा 5% ऑन 4 लाख. 3,48,000 वर नका करू, 4 लाखावर काढा. मग 4 लाखावर 5% किती येतात, 20,000. वजा करा, आउटरला लिहा 3,28,000. डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे म्हणजे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट फिक्स असेटमध्ये लेस, दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशन खर्च म्हणजे 16 नंबर. मग इथं लिहा डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 16 नंबरमध्ये दुसरा इफेक्ट करायचा. किती डेप्रिसिएशन काढलं, 20,000 डेप्रिसिएशन आपण काढलं. 20,000 डेप्रिसिएशन आपण सोडवलं. याचबरोबर डेप्रिसिएशन अजून एक आहे, लगेच सोडून टाका. कशावर आहे, बिल्डिंगवर. मग बिल्डिंगची अमाऊंट फिक्स असेट आहे बिल्डिंग, इथंच लिहा 2 नंबर बिल्डिंग. एखादी असेट लगेच सोडून टाकायची. बिल्डिंगची अमाऊंट बघा, कॉस्ट अमाऊंट आहे 12 लाख, पण आपण ट्रायल बॅलन्सची घेणार 9 लाख. मग ट्रायल बॅलन्सची अमाऊंट घ्या 9 लाख. आणि डेप्रिसिएशन कॉस्टवर सांगितलं म्हणून लिहा लेस. किती टक्के डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट बघा, 10% डेप्रिसिएशन सांगितलं, 10% डेप्रिसिएशन. मग 9 लाखावर नाही घ्यायचे, कॉस्टवर घ्यायचे. मग कॉस्ट किती बिल्डिंगची, 12 लाख. मग 12 लाखावर 10%, कंसामध्ये 10% ऑन 12 लाख, 1,20,000 येतात. मग 1,20,000 डेप्रिसिएशन वजा करा, किती येतात, 7,80,000 आउटरला. हा झाला पहिला इफेक्ट, असेटमधून लेस. दुसरा इफेक्ट 16 नंबरला. मग 16 नंबरला लिहा डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. मग किती डेप्रिसिएशन काढलं, 1,20,000. या पद्धतीने डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सोडवा. कशी सोडवायची, 10 नंबरमध्ये फिक्स असेटमधून लेस करायची आणि 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करायची. कॉस्ट प्राईस सांगितलं तर कॉस्टवर काढायची, ट्रायल बॅलन्सच्या व्हॅल्यूवर काढायची नाही. बरं फर्निचरपर्यंत आलो होतो. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स सोडवले आपण. डेबिट, इथून परत डेबिट आहे बघा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस का असेट, एक्सपेन्सेस. मग सगळे एक्सपेन्सेस 16 नंबरमध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती, 16,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 16,000. त्याच्यानंतर रेंट, रेंटसुद्धा खर्च आहे. सगळे खर्च इथंच लिहा. रेंट अँड टॅक्सेस सगळे खर्च 16 नंबरमध्ये लिहायचे, 34,000. रेंट नंतर काय, सॅलरी. सॅलरीसुद्धा खर्च आहे, इथेच लिहा सॅलरी. मग सॅलरी किती दिली, 2,80,000. सॅलरी दिली 2,80,000. सॅलरीची अमाऊंट लिहा 2,80,000. सॅलरी नंतर काय, बिल्डिंग झालं आपलं. लॉ चार्जेस, लिगल चार्जेस खर्च आहे. मग इथंच लिहा 16 नंबरमध्ये. सगळे खर्च 16 नंबरमध्ये. लॉ चार्जेस. मग लॉ चार्जेस किती बघा, लॉ चार्जेस दिले 6,000. त्याच्यानंतर लॉ चार्जेस नंतर कॅश इन हँड एक्सपेन्सेस किंवा असेट. तर कॅश इन हँड एक्सपेन्सेस नाही आहे, असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. मग कॅश इन हँड कुठे येते, तर कॅश इन हँड 6 नंबरमध्ये येते आणि कॅश ॲट बँक 7मध्ये येते. मग इथं कॅश इन हँड सांगितलं, मग 6 नंबरमध्ये रेकॉर्ड करा कॅश इन हँड. कोणत्या वर्किंग नोटमध्ये काय लिहितात, मी सगळं थेरीमध्ये शिकवलेलं आहे. कॅश इन हँड 6 ते 11 असेटचे शेड्यूल आहे. आता आपले लायबिलिटीचे शेड्यूल संपले, आता आपण डेबिट बॅलन्सेस सोडवतोय. असेट जर असल्या तर 6 ते 11 पैकी रेकॉर्ड करा आणि एक्सपेन्सेस जर असल्या तर 15 आणि 16 मध्ये रेकॉर्ड करायचं. मग कॅश इन हँड असेट आहे किती, 64,000. मग कॅश इन हँड लिहा 64,000. कॅश इन हँड नंतर कॅश ॲट बँक, सॉरी कॅश विथ RBI. RBI नाव आलं तर मी तुम्हाला सांगितलं RBIचा उल्लेख जर आला तर असेट, आणि कोणत्या असेटला, RBI साठी सेपरेट 6 नंबर. मग कॅश इन हँड आणि RBI 6 नंबरमध्ये लिहितो आपण. मग लिहा कॅश विथ RBI. रिझर्व्ह बँकेसोबत जर बॅलन्स दिला तर तो 6 नंबरमध्येच रेकॉर्ड करायचा. किती, कॅश विथ RBI दिला 14 लाख.
14 लाख. कॅश विथ RBI नंतर काय, कॅश विथ अदर बँक. आता RBI नाही आहे, अदर बँक. अदर बँकेचा उल्लेख जर आला तर ती पण ॲसेट आहे. कोणत्या ॲसेटमध्ये, 7 नंबर. अदर बँक सगळ्या 7 नंबरमध्ये येतात. मग इतर बँकामध्ये कॅश असेल तर इथं लिहा 7 नंबरमध्ये कॅश विथ अदर बँक. अदर बँकेच्या कॅश आल्या तर 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करायच्या. मग कॅश विथ अदर बँक किती, 13 लाख. कॅश विथ अदर बँक नंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस का असेट, तर इन्व्हेस्टमेंट असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. मग इन्व्हेस्टमेंट कुठे, 6 ते 11 मध्ये. तर इन्व्हेस्टमेंट सेपरेट आहे आपल्याकडे, इन्व्हेस्टमेंट नाव. मग लिहा इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट. मग इन्व्हेस्टमेंट किती बघा, इन्व्हेस्टमेंट दिली 4,80,000. एक एकच रिपीट करायचा, ॲडजस्टमेंट असेल तर सेपरेट. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट डेबिटमध्ये आले. डेबिटचा नियम काय, एक्सपेन्सेस किंवा असेट. तर लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट काय आहे, असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. मग तुम्हाला माहिती आहे लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट हे कोणत्या नंबरमध्ये जातात, 6 ते 11 पैकी 9 नंबर ॲडव्हान्सेसमध्ये. ॲडव्हान्सेसमध्ये 2च ट्रान्झॅक्शन येतात, ते पाठ करून ठेवा. एक लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंट अँड परचेस 9 नंबरमध्ये लिहायचं. मग इथं लिहा लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टची अमाऊंट बघा 12 लाख. आणि याच्यावर काय ॲडजस्टमेंट असते तर तुम्हाला आता पाठ झाली असेल. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमध्ये RDDची ॲडजस्टमेंट सोडवतात. आणि RDD इथं दिलेली बघा 6,000. RDDचा पहिला इफेक्ट लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून लेस करा. मग लेस RDD 6,000. 12 लाखमधून 6,000 गेले, आउटरला 11,94,000. ॲडजस्टमेंट सोडवत आहात. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. RDDचा पहिला इफेक्ट 9 नंबरमधून लोनमधून लेस करा. आणि RDDचा दुसरा इफेक्ट परत कोणत्याच वर्किंग नोटला नाही करायचं, डायरेक्ट फॉर्मॅटला. कोणत्या फॉर्मॅटला, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला. इथं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी असतं. इथं 2 ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करतो आपण, RDD आणि टॅक्स. मग प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये नंबर 1 RDD आणि डायरेक्ट अमाऊंट लिहा 6,000. मग RDDचे 2 इफेक्ट काय, तर RDDचा पहिला इफेक्ट 9 नंबरमध्ये लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये रेकॉर्ड करायचं. बरं, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट झालं. त्याच्यानंतर आत्ताच सांगितलं होतं बिल डिस्काउंट अँड परचेस कुठं येतं, 9 नंबरमध्येच येतं. म्हणजे 9 नंबरमध्ये 2च ट्रान्झॅक्शन येतात. कोणते, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंट अँड परचेस. मग लिहा बिल डिस्काउंट अँड परचेस सुद्धा इथंच येणार. बिल्स डिस्काउंट अँड परचेस. किती बिल डिस्काउंट अँड परचेस, 5,60,000. आणि मी तुम्हाला सांगितले एवढे 2च ट्रान्झॅक्शन येतात, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंट अँड परचेस. दोन्ही आले, क्लोज करून टाका लगेच. मग 9 नंबरला क्लोज करा. 9 नंबरची टोटल किती येते, 17,54,000. 2 ट्रान्झॅक्शन झाले, क्लोज करा. 17,54,000. फॉर्मॅटला या, 9 नंबरच्या समोर लिहा बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला 17,54,000. जे वर्किंग नोट लगेच क्लोज करता येतील लगेच क्लोज करायचं, म्हणजे टाईम वेस्ट होणार नाही. कारण याच्या 2च ट्रान्झॅक्शन येतात, संपलं. दोन्ही आले होते. बिल डिस्काउंट नंतर इंटरेस्ट एक्सपेन्सेस किंवा असेट. डेबिटला आला तर एक्सपेन्सेस, क्रेडिटला आला तर इन्कम. क्रेडिटला आला तर 13 नंबरमध्ये रेकॉर्ड करतात आणि डेबिटला आला तर 15 नंबरमध्ये सेपरेट. मग 15 नंबरमध्ये एक्सपेन्सेसचा शेड्यूल आहे. डेबिटचा इंटरेस्ट 15 नंबरमध्ये आणि क्रेडिटचा इंटरेस्ट 13 नंबरमध्ये. मग इथं इंटरेस्ट पेड 15 नंबरमध्ये लिहा. इंटरेस्ट पेड किती, 6 लाख. आणि 13 आणि 15 मध्ये फक्त इंटरेस्ट येतं, बाकी काहीच येत नाही. मग 15 नंबर क्लोज करून टाका. 15 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतं. टोटल किती, 6 लाख. मग फॉर्मॅटमध्ये या, 15 नंबर कुठे आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला आहे. मग इंटरेस्ट 15 नंबरच्या समोर लिहा 6 लाख. टोटल किती आली, 6 लाख. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे चला. इंटरेस्ट नंतर क्रेडिट बॅलन्स झालेले, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स सगळे सोडून झाले. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणत्या राहिल्या. पहिली ॲडजस्टमेंट कॉन्टिजंट लायबिलिटी आहे. कॉन्टिजंट लायबिलिटीचे 2 इफेक्ट करायचे नाही, फक्त एकच इफेक्ट करायचा. आपल्या फॉर्मॅटमध्ये इथं बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये शेवटी कॉन्टिजंट लायबिलिटीची अमाऊंट लिहून टाकायची. काय आहे, ऑन बिहाफ ऑफ कस्टमर बँक हॅज ॲक्सेप्टेड ऑन बिहाफ ऑफ कस्टमर अगेन्स्ट दी सिक्युरिटी. बँकेने 6 लाखाचं बिल स्वीकारलं कुणाकडून, कस्टमरच्या वतीने. आणि त्याच्यासाठी हमी घेतली सिक्युरिटीची 7,60,000ची हमी, सुरक्षा त्यांनी ठेवलेली आहे. मग
इथं लिहा कॉन्टिजंट लायबिलिटीमध्ये, कॉन्टिजंट लायबिलिटीमध्ये लिहा ॲक्सेप्टन्स, बिल्स ॲक्सेप्टन्स. कितीचं बिल ॲक्सेप्ट केलं? 6 लाखाचं बिल ॲक्सेप्ट केलं. फक्त इथं लिहून टाका, त्याचा दुसरा रिपीट करू नका आणि ते टोटलमध्ये पण येणार नाही. संपली पहिली ॲडजस्टमेंट. रिपीटची ॲडजस्टमेंट झाली, डेप्रिसिएशनची झाली, RDDची पण झाली, ट्रायल बॅलन्स पण संपलं आणि ॲडजस्टमेंट पण संपला प्रॉब्लेम. वर्किंग नोट क्लोज करा. पहिली वर्किंग नोट आपण क्लोज केली, दुसरी वर्किंग नोट क्लोज करायची नाही, ती सगळ्यात शेवटी क्लोज करायची. तिसरी क्लोज झाली, चौथी क्लोज करा. मग चौथ्याची टोटल किती? 8 लाख. चौथी वर्किंग नोट 8 लाख. फॉर्मॅटमध्ये या 4 नंबर बॅलन्स शीटच्या समोर 8 लाख, 4 नंबर समोर 8 लाख. फक्त इथं टोटल लिहायच्या फॉर्मॅटमध्ये. 5 नंबर क्लोज करा. 5 नंबर 5, 20 आणि 22 किती झाले? 5,42,000. मग फॉर्मॅट बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये 5 लाख 5 नंबरच्या समोर 42,000. त्याच्यानंतर परत 6 नंबर क्लोज करा. 6 नंबर 14,64,000 मध्ये किती जाणार? 14,64,000. फॉर्मॅटमध्ये या बॅलन्स शीटच्या 6 नंबरच्या समोर 14,64,000. फक्त टोटल अमाऊंट फॉर्मॅटमध्ये लिहायच्या 14,64,000. 7 नंबर क्लोज करा. 7 नंबरची टोटल किती? 13 लाख. मग बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला या 7 नंबरच्या समोर लिहा 13 लाख. त्याच्यानंतर 8 नंबर क्लोज करा. 8 नंबरची टोटल किती? 4,80,000. ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्स संपलं की क्लोज करायच्या वर्किंग नोट आणि टोटल इथं फॉर्मॅटला लिहायची 4,80,000. 8 नंबर. 9 नंबर आपण अगोदरच क्लोज केलं होतं कारण त्याच्यात 2च ट्रान्झॅक्शन येतात, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंट अँड परचेस. फिक्स असेट क्लोज करा 10 नंबर. मग 10 नंबरची टोटल किती येते? 10 नंबरची टोटल येते किती? 11,08,000. मग 10 नंबरची टोटल लिहा 11,08,000. 10 नंबरच्या समोर 11,08,000. 11 नंबर आलंच नाही, डॅश करून टाका. मग फॉर्मॅटमध्ये 11 नंबरला डॅश करा. मग 6 ते 11 सगळ्या अमाऊंट झाल्या. असेटची टोटल करा. असेटची टोटल येते 61,06,000. लायबिलिटीची टोटल नाही लिहिली कारण 2 नंबर बाकी आहे. त्याच्यानंतर 12 पर्यंत झाले. 12 नंबरला टोटल नाहीच आहे. 13 नंबर क्लोज करा. 13 नंबरची टोटल 8,18,000. याच्यामध्ये फक्त इंटरेस्ट येतं आणि ॲडजस्टमेंट सोडवतो आपण. मग 13, 14, 15, 16 प्रॉफिट अँड लॉसमध्ये, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये 13 नंबरच्या समोर किती? 8,18,000. मग या 14 नंबर क्लोज करा. 14 नंबरची टोटल किती? 4 लाख. 14 नंबरची टोटल लिहा फॉर्मॅटमध्ये 4 लाख. त्याच्यानंतर परत कोणता राहिला आता? 15 नंबर तर क्लोज झाला. 16 नंबरला क्लोज करा. मग 16 नंबरची टोटल किती येते बघा विद्यार्थी मित्रांनो. तर 16 नंबरची टोटल येते आपली किती? 16 नंबरची टोटल येते याची 4,98,000. मग इथे लिहा, कॅल्क्युलेटरवर चेक करा 4,98,000. मग फॉर्मॅटमध्ये या 16 नंबरच्या समोर 4,98,000. सगळ्या वर्किंग नोट क्लोज झाल्या. आता क्लोज करा. मग अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन्कम क्लोज करा. या दोघांची टोटल 8,18,000 आणि 4 लाख किती झाले? 12,18,000. त्याच्यानंतर एक्सपेंडिचरची टोटल 15, 16 आणि प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युएन्सीमध्ये RDD आली होती. यांची टोटल करा. यांची टोटल किती येते? 11,04,000. टोटल तुम्हाला फॉर्मॅट क्लोज करता आला पाहिजे. बरं, पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट क्लोज झाला. त्याच्यानंतर फक्त बघायचं इन्कमची टोटल कमी का जास्त आहे एक्सपेन्सेसपेक्षा. इन्कम जर एक्सपेन्सेसपेक्षा जास्त असेल तर प्रॉफिट, कमी असेल तर लॉस. मग 11,04,000 एक्सपेन्सेस आहे, 12,18,000 इन्कम आहे. इन्कम जास्त आहे म्हणजे काय होणार? प्रॉफिट. मग सी मध्ये जी जागा सोडली होती ना, इथं थोडी जागा ॲडजस्ट करू आपण. सी मध्ये तुम्ही जी जागा सोडली तिथं लिहायचं, सी मध्ये तुम्ही जी जागा सोडली होती तिथं लिहा 1 नंबरला काय होणार? तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. मग 1 नंबरला लिहा नेट प्रॉफिट. आणि तो कसा काढला?
पहिल्यामधून दुसऱ्याची टोटल वजा केली. मग 12,18,000मधून 11,04,000 वजा करा, शिल्लक किती राहतात 1,14,000. 1,14,000 आपण प्रॉफिट शोधला. आपला प्रॉफिट आला 1,14,000 आणि ट्रायल बॅलन्सचा 1,60,000. दोन्ही प्रॉफिट आले, टोटल करून टाका. एवढे दोनच प्रॉफिट असतात. मग सीची टोटल आली 2,74,000. सीमध्ये लिहा 2,74,000. आता फक्त डी राहिलं. मग काय करायचं, डीमध्ये तुम्हाला माहिती आहे, जो तुम्ही प्रॉफिट शोधला त्याच्या 20% अमाऊंट कशाला ट्रान्सफर करायची, स्टॅच्युटरी रिझर्वला. कंपल्सरी, ॲडजस्टमेंट असेल किंवा नसेल तरी कंपल्सरी. मग कशाच्या 20% प्रॉफिटच्या. मग प्रॉफिट किती शोधला 1,14,000 एवढा प्रॉफिट आहे, त्याचे 20% काढा. मग 1,14,000वर 20% जर तुम्ही सोडवले तर ते किती येतात 22,800. तो झाला प्रॉफिट. मग तो कुठे ट्रान्सफर करायचा, तो डीमध्ये ट्रान्सफर करायचा. मग इथं लिहा 20% शॉर्टमध्ये लिहितो मी स्टॅच्युटरी रिझर्व. 20% स्टॅच्युटरी रिझर्व किती काढला, तो किती आला होता 22,800 एवढा येतो 20%. मग 22,800 लिहा इथं डीमध्ये लिहा पहिल्यांदा 22,800. त्याच्यानंतर हा दुसऱ्यांदा कुठं रेकॉर्ड करायचा 2 नंबर वर्किंग नोटला. मग 2 नंबर वर्किंग नोटला या इथं आपण एक लाईन सोडली होती, इथं लिहायचं ॲड. तो ॲड करायचा आपल्याला 20% ॲडिशन. ॲड करताय, रिझर्व नव्हता स्टॅच्युटरी रिझर्व, मग तो 20%ची अमाऊंट लिहून टाका किती 22,800. डायरेक्ट आउटरला लिहा 22,800. आता फक्त डी क्लोज करायचं. मग डी कसा क्लोज करायचा, सीच्या टोटलमधून डीची अमाऊंट वजा करायची. मग सीची टोटल किती 2,74,000, त्याच्यातून 22,800 वजा करा. मग 22,800 वजा केल्यानंतर उत्तर किती येतं 2,51,200. कुठून आले, सीच्या टोटलमधून 2,74,000मधून 22,800 वजा केले. मग टोटल किती आले 2,51,200. तो फरक आहे आणि तो फरक ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटला. मग इथं लिहा किती बॅलन्स आला, बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. आणि तो फरक किती आला 2,51,200. 2,51,200 फरक आला. आता हाच फरक दुसऱ्यांदा कुठे ट्रान्सफर करायचा, तर हा फरक बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट म्हणजे वर्किंग नोट नंबर 2ला. मग वर्किंग नोट नंबर 2ला इथं लिहा, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला आलेला फरक शेवटी 2 नंबर वर्किंग नोटला लिहायचा. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती होता 2,51,200. म्हणजे जो फरक आहे तो काढायचा आणि तो फरक काढल्यानंतर तो इथं रेकॉर्ड करायचा तुम्ही आणि त्याच्यानंतर तो 2 नंबर वर्किंग नोटला ट्रान्सफर करायचा. डी पण संपलं, डी क्लोज करा. मग जेवढी तुमची सीची टोटल असते ना तेवढीच तुमची डीची टोटल येते. मग सीची टोटल किती येते 2,74,000, डीची पण टोटल तेवढीच येणार. मग डीची टोटल लिहा 2,74,000 डीची टोटल आली. आता राहिलं वर्किंग नोट, फक्त 2 नंबरची क्लोज करा. वर्किंग नोट 2 नंबरची टोटल करा. मग 2 नंबर वर्किंग नोटची टोटल किती येते बघा. 2 नंबर वर्किंग नोटची टोटल विद्यार्थी मित्रांनो आपली येते 4,14,000. कॅल्क्युलेटरवर करा 4,14,000. कधी वर्किंग नोटची टोटल कधी करायची, बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर. मग 4,14,000 फॉर्मॅटला या, इथं 2 नंबरची अमाऊंट राहिलेली आहे 4,14,000. आणि आता सगळ्या अमाऊंट झाल्या, टोटल करा एवढीच अमाऊंट भरेल 61,06,000. या पद्धतीने 2 नंबरची टोटल तुम्ही शेवटी लिहिणार आणि तो प्रॉब्लेम टॅली करणार. मग प्रॉब्लेम टॅली झाला 61,06,000. या पद्धतीने शेवटी 20% ट्रान्सफर करायचे, ते प्रॉफिटवर काढायचे आपण शोधलेल्या प्रॉफिटवर. मग 22,800 ते डीमध्ये लिहायचे आणि नंतर 2 नंबर वर्किंग नोटला लिहायचे. त्याच्यानंतर ही प्रॉफिटची अमाऊंट या सीच्या अमाऊंटमधून वजा करायची, फरक काढायचा. तो फरक 2 नंबर वर्किंग नोटला ट्रान्सफर करायचा. 2 नंबर वर्किंग नोट क्लोज करायची आणि 2 नंबर वर्किंग नोटची अमाऊंट लिहायची आणि बॅलन्स शीट टॅली करायचं. या पद्धतीने प्रॉब्लेम आपण सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या लेक्चरला असंच आपण नवीन प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.